स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 12वी मध्ये आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो की जे एनटीए नोटिफिकेशन आहे आणि ते नोटिफिकेशन म्हणजे जे सीईटी आहे, आपली सीईटी जे सीईटी कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट हे जे आहे याचं नोटिफिकेशन आज आलेलं आहे. म्हणजे याचं नोटिफिकेशन 1 मार्च पासून चालू झालेलं आहे अर्ज करणे. विद्यार्थी मित्रांनो, मग याकरिता यूजी आहे, यूजीचं हे नोटिफिकेशन आहे. अंडर ग्रॅज्युएशन जे कोर्सेस आहेत संपूर्ण भारतामध्ये ज्या युनिव्हर्सिटी आहेत, मग कोणत्या युनिव्हर्सिट्या, तर युनिव्हर्सिटी बद्दलची जी काही माहिती असेल आणि ही संपूर्ण अप्लिकेशन कधी सुरू झालेलं आहे, डेट एक्झाम कधी होणार आहे, नंतर कोणत्या साईडला हे फॉर्म भरायचा आहे, कोणकोणते अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस आपल्याला करायचे आहे, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या या चॅनलला तुम्ही पहिल्यांदा जर आले असाल तर माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज असेल, जे अपडेट्स असेल ते अपडेट आपल्याला या चॅनलवरती मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, सीईटीची हे नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे 1 मार्च पासून नोटिफिकेशन आलेलं आहे. सीयूईटी म्हणजे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट. म्हणजे भारत जे आहे, भारतामधले जे काही डीम युनिव्हर्सिटी आहेत, म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटी असतील, मग 250-200च्या वर ज्या युनिव्हर्सिटी असतील त्या युनिव्हर्सिटीच्या अंडर ग्रॅज्युएशन मध्ये जे येणारे कोर्सेस आहे त्यासाठी एक कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट ठेवल्या जाते आणि त्या माध्यमातून तुमचं त्या युनिव्हर्सिटीमध्ये त्या स्कोरच्या आधारावर तुमचा नंबर लागत असतो. मग त्या युनिव्हर्सिट्या कोणत्या आहेत, तर त्या युनिव्हर्सिटी बघा, स्टेट युनिव्हर्सिटी म्हणजे राज्याच्या युनिव्हर्सिटी आहेत, काही काही डीम युनिव्हर्सिटी आहेत आणि काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत. मग प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे महिंद्रा युनिव्हर्सिटी सारखी युनिव्हर्सिटी आहेत, नंतर डीम युनिव्हर्सिटी आहेत, टीस सारख्या युनिव्हर्सिटी आहे, IIPS सारख्या युनिव्हर्सिटी आहेत. या युनिव्हर्सिटी करिता आपल्याला जर अंडर ग्रॅज्युएशन कोर्स मध्ये जर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश पाहिजे असेल तर तुम्हाला सीईटी द्यावी लागेल. आणि ही जी सीईटी आहे, ही सीईटी जो 12व्या वर्गात असेल, आर्ट असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी या ठिकाणी ही सीईटी देऊ शकतात. मग हे सीईटीचं नोटिफिकेशन कधीपासून सुरू झालं, तर 1 मार्च पासून हे सीईटीचं अप्लिकेशन करणं सुरू झालेलं आहे. स्टार्ट कधीपासून झालं, तर 1 मार्च पासून हे सुरू झालेलं आहे. 1 मार्च पासून तर 22 मार्च पर्यंत ही याची शेवटची तारीख असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचं आहे आपल्याला, आजची 4 ते 5 तारीख आहे, म्हणजे 1 मार्च पासून 22 मार्च पर्यंत तुमची शेवटची तारीख असणार आहे अप्लिकेशन करायची. आणि अप्लिकेशन कसं असणार आहे, ते ऑनलाईन बेस्ड अप्लिकेशन असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो याची आपल्याला नोंद घ्यायची आहे. नंतर तुमची जे एक्झाम्स असणार आहे, ही जी एक्झाम आहे, तुम्ही आता जर एक फॉर्म भरलेला असेल, कारण 12वीचे पेपर आता काही 11 आणि 12 मार्च पर्यंत 12वीचे पेपर आहेत. त्यानंतर 12वीचे पेपर झाल्यानंतर विद्यार्थी नीटची तयारी करतात, काही JEE ची तयारी करतात. विद्यार्थी मित्रांनो याचा वेगळा काही अभ्यास करायचा नाहीये, त्याच अभ्यासामध्ये तुम्हाला हे यूजी मध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकते आणि त्याच अभ्यासावरती एंट्रन्सची तुम्ही तयारी करून घेऊ शकता. म्हणजे डेट कधी आहे, एक्झाम कधी आहे, तर 8 मे ते 1 जून पर्यंत तुमची एक्झाम डेट असणार आहे. लक्षात घ्यायचं, तुम्हाला याचा अभ्यास करायला तुम्हाला 3 महिने अभ्यास करायला मिळणार आहे. जे नीट आणि JEE चे जो अभ्यास करणार आहे त्याच अभ्यासामध्ये तुमचा याचा अभ्यास होणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तो जो अप्लिकेशन आहे, मग अप्लिकेशन कुठे भरायचं आहे तुम्हाला, ऑनलाईन अप्लिकेशन तुम्ही मोबाईलवरही भरू शकता. ती साईट आहे, लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्र, साईट कोणती आहे, CUET.NTA.nic.in या साईटवरती तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला 3 महिन्याची वेळ भेटणार आहे. त्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला याचा अभ्यास करायचा आहे आणि या अभ्यासामध्येच तुम्हाला या सीईटीची परीक्षा पास व्हायची आहे. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं तुम्हाला, इथे जर तुमचा नंबर, इथे जर तुम्हाला स्कोर चांगला असला तर तुम्हाला या स्कोर नुसार तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळणार आहे. मग उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, JNU सारखी युनिव्हर्सिटी असेल, नंतर DU सारखी युनिव्हर्सिटी असेल, BHU सारखी युनिव्हर्सिटी असेल, नंतर JM सारखी जामिया मिलिया असेल, अशा सारख्या ज्या युनिव्हर्सिटीज आहे, या फेमस युनिव्हर्सिटीमध्ये, प्रसिद्ध नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला यूजीच्या कोर्सेससाठी प्रवेश मिळणार आहे. त्याकरिता ही सीईटी एक्झाम द्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी आता सध्या 12वी मध्ये असतील, जे नीटची तयारी करत असेल, JEE ची तयारी करत असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी हा सुद्धा एक फॉर्म भरून ठेवा. JEE, नीट आणि तुमचे MSCET जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की हा सुद्धा फॉर्म भरा आणि ही सुद्धा एक्झाम द्या. कारण भारतातल्या ज्या काही नामांकित युनिव्हर्सिटी आहेत त्या यूजी मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ज्यातून हायर एज्युकेशनचे जे दरवाजे आहेत ते बाहेर देशातील आणि अब्रॉड साठी तुमच्यासाठी खुले असणार आहे. या संधीचा फायदा तुम्हाला घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो याचा सिलेबस काय असणार आहे, नंतर याचा कोर्स कोणता असणार आहे, आपल्याला किती वेळ लागणार आहे, 3 महिने कसा अभ्यास करायचा, तर आपण ऑनलाईन क्लासेस या माध्यमातून आपण घेणार आहोत. ते फ्री ऑनलाईन क्लासेस आपण घेणार आहोत आणि माहिती मार्गदर्शन सुद्धा आपण
फ्रीमध्ये घेणार आहोत. त्याकरता आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, स्नेहनीच आर्ट ऑफ टीचिंग चॅनलची आणि टेलिग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. या लिंकला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला आपल्या या कोर्ससाठी जुळता येईल आणि आपल्याला इन्फॉर्मेशन जे असेल त्या इन्फॉर्मेशन साठी सुद्धा जुळता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.